नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किरण गोरख कानडे, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका खेड, जिल्हा पुणे. आधुनिक शेती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर नेहमीच ट्रॅक्टर आणि महागडी मशीन्स येतात. पण आजच्या आपल्या या सखोल अभ्यासपूर्ण चर्चेत आपण एका अशा माहितीचा वेध घेणार आहोत जिथे एका साध्या पारंपरिक जुगाडामुळे म्हणजे अगदी घरगुती उपायाने हवाची ही चर्चा पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तिन्हेवाडी गावात नुकत्याच घडलेल्या एका घटनेवर आणि त्यातून समोर आलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. चला तर मग हे BBF तंत्रज्ञान नक्की काय आहे आणि ते महागड्या मशीनशिवाय कसं वापरलं गेलं याचा शोध घेऊया. तिन्हेवाडी गावात 2026च्या खरीप हंगामासाठी एक पूर्व नियोजन मोहीम सुरू होती. तिथे सहाय्यक कृषी अधिकारी श्री किरण यांनी तिथल्या शेतकऱ्यांना BBF म्हणजे ब्रॉड बेड फरो ह्या तंत्रज्ञानाचा प्रात्यक्षिक दाखवलं. अच्छा, म्हणजे रुंद वाफे आणि सऱ्या असं काहीतरी ना? हो, तेच. पण यातली सर्वात मोठी आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं करण्यासाठी त्यांनी कोणतंही लाखो रुपयांचं मशीन वापरलं नाही. त्यांनी शेतकऱ्यांकडे आधीपासून असलेल्या साध्या पारंपरिक अवजारांचाच वापर केला. चला आपण आपलं आता BBF यंत्र कसं तयार केलं हे पाहूया. BBF यंत्र तयार करण्यासाठी आपल्याला 7 फणी पेरणी यंत्र पाहिजे, बरोबर. त्याच्यामध्ये एका बाजूला बियाणं टाकता आलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला खत टाकता आलं पाहिजे. म्हणजे सोबत बियाण्यासोबतच खताची पेरणी झाली पाहिजे. आणि आपण पाहू आता काय करायचं आपल्याला. ह्यासाठी 2 जुने रेझर किंवा ज्याच्याकडे जुने नसेल त्यांनी नवीन घ्यायचे आणि हे रेझर इथं लावायचे, एक ह्या बाजूला आणि एक पलीकडच्या बाजूला. आणि 2 फणातील अंतर हे आपल्याला 18 इंच ठेवायचं आहे. त्यामध्ये आपण हे कडेचे 2 फण बंद केलेले आहेत. हा एक फण, मध्ये एक फण आणि कडेचे आणखी एक फण, असे 3 फणामध्ये आपण पेरणी करणार आहोत. यासाठी आपल्याला जुने रेझर आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जुने रेझर नसतील त्यांनी नवीन 2 रेझर घ्यायचे. यामध्ये रेझर हा मागच्या बाजूच्या फणाच्या बरोबर समोर आला पाहिजे, तसंच त्याही बाजूच्या मागच्या बाजूच्या फणाच्या समोरच तो रेझर आला पाहिजे. यामध्ये आपल्याला फण आड फण आपल्याला बंद करायचे. म्हणजे 7 फण जर असतील तर तिथं आपण फक्त 3च फणावरती पेरणी करू शकतो आणि 4 फण आपले हे बंद राहतील. त्याच्यामध्ये विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे 45 सेंटीमीटरचं अंतर हे बरोबर ह्यामध्ये मेंटेन होतंय आणि 45 बाय 5 सेंटीमीटरने आपण ह्याद्वारे पेरणी करू शकतो. तरी सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात येते की यावर्षीची सोयाबीन पेरणी आपण BBF यंत्रानेच करावी. धन्यवाद.